हे दिनमान आहे ते मुंबईचं आहे. इथे रवी उदय म्हणजे सूर्योदय दिलाय एक म्हणजे प्रतिपदेला किंवा 30 मार्चला सकाळी 6 वाजून त्याच्या खाली जी 36 दिली ती मिनिटं आहे. फक्त म्हणजे 6:36 म्हणजे सकाळीचे 6 जो तासाचा आकडा आहे तो एकदाच दिला जातो. बदलला की फक्त नंतर देतात. त्यामुळे इथे 6:36 याचा अर्थ प्रतिपदेला, गुढीपाडव्याला किंवा 30 मार्चला मुंबईमध्ये सूर्योदय 6:36 झाला. आणि त्याच्यानंतर सूर्यास्त हा रात्री संध्याकाळी 18:51 म्हणजे संध्याकाळच्या 6:51 सूर्यास्त झाला. म्हणून 6:36 ते 18:51 किंवा 18:51 मधून 6:36 वजा केले तर जे आलं 12 तास आणि 15 मिनिटाचा तो दिवस होता. असं त्याचा अर्थ तिथे दिलेला आहे. आणि मग नंतर तुम्हाला तिथे दिले चंद्र राशी प्रवेश असं लिहिलंय त्यांनी. याचा अर्थ तिथे 16:35 लिहिलेत बघा. रेवती नक्षत्र 16:35 ला संपतंय. रेवती नक्षत्र संपलं की अश्विनी नक्षत्रापासून मेष रास सुरू होते. काल तुम्ही मेष रास शिकलेला आहात. अश्विनी, भरणी आणि कृतिकाचा एक हे असं तुम्ही बघितलंय. म्हणजे अश्विनी पासून सुरू होणार. त्यामुळे अश्विनी नक्षत्र रेवती 16:35 ला संपलं आणि अश्विनी 16:35 म्हणजे दुपारी 4:35 चालू झालं. त्यामुळे मेष रास सुद्धा दुपारी 4:35 चालू झाली. म्हणजे चंद्र मेषेमध्ये गेला. हा चंद्र इथे मेष राशीमध्ये पण आहे, पण तो कधी आहे तर दुपारी 4:35 नंतर आहे. म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये 4:35 पर्यंत चंद्र मेषेच्या आधीची म्हणजे मीन राशीमध्ये आहे. अशी सगळी माहिती आपल्याला या इथल्या कॉलम्स वरून मिळणार आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? आता त्याच्या पुढे जे आपल्याला दिलंय इथे ते बघा. त्याच्या पुढे आपल्याला इथे सगळ्या रात्रीमान असं लिहिलंय बघा. त्यात इंग्रजी आकडे इथे दिलेले 30-31 पासून असे आणि हे सगळे 30 मार्च वर मार्च आणि एप्रिल असं लिहिलंय. म्हणजे 30 मार्च 31 मार्च आणि मग 1 पासून 1 एप्रिल 2 एप्रिल असं 12 एप्रिल पर्यंत आहे. एका ह्याच्यावर एका पक्षाची माहिती असते म्हणजे शुक्ल पक्ष. थँक्यू. तर शुक्ल पक्ष आपल्याला बघतो आपण पहिल्यांदा जो असतो तो 15 दिवस म्हणजे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत आपल्याला शुक्ल पक्ष दिसतो. त्याला आपण बघितलंय की चंद्राच्या कला वाढत जातात. चंद्राचा प्रकाशमान भाग वाढत जातो. म्हणून त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. आणि जो पुन्हा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा जो आहे 15 दिवस त्याला कृष्ण किंवा वद्य पक्ष असं म्हटलं जातं. म्हणून पंचांगामध्ये प्रत्येक पानावर एका पक्षाची माहिती दिलेली असते. 15 दिवसांची माहिती दिलेली असते. आता ह्याच्या पुढे जे दिलंय ते सगळे आपल्या सणवार. या सणवार ठरवण्यासाठी या 5 अंगांचा उपयोग केला जातो. जे मुहूर्त शास्त्र आहे किंवा आपलं धर्मशास्त्राची जी पुस्तकं आहेत त्या सगळ्यामध्ये याची माहिती आपल्याला दिलेली असते की गुढीपाडवा कधी मानायचा, काय कुठली तिथी घ्यायची, काय करायचंय, सगळं त्याच्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली असते. आता संकष्टी आपल्याकडे असते. आपण सगळे बरेचशी लोक संकष्टी आपण करतो. तर चंद्रोदयाची आपण वाट बघतो. आणि म्हणून आता इथे तिथी तुम्ही बघितली की सूर्योदयाला जी तिथी असते तीच तिथी आपण इथे मान्य करतो. पण चतुर्थीचं कसं असतं? सूर्योदयाला जर चतुर्थी असेल परंतु ती आता जसं बघितली आपण इथे बघा इथे विनायक चतुर्थी दिलेली, अंगारकी योग दिलाय आणि तिथे ती मंगळवार दिलाय. मंगळवारी असल्यामुळे तिला अंगारक योग म्हटलेलं आहे. आता ही विनायक चतुर्थी तिथे दिसतीये तुम्हाला. ती 26 ते 30 पर्यंत आहे म्हणून ती तिथे विनायक चतुर्थी दिसते. पण कधी कधी आता ही चतुर्थी किंवा आपली संकष्टी चतुर्थी जी असते जी कृष्ण पक्षात असते ती चतुर्थी त्याचा चंद्रोदयाचा जास्त महत्व असतं. त्यामुळे चंद्रोदय कधी आहे ती बघून ती चतुर्थी आपल्याला कधी कधी दिलेली असते. म्हणजे जरी पूर्ण नियम असा आहे की सूर्योदयाला जी तिथी आहे ती धरायची असं जरी असलं तरी सुद्धा त्यात सुद्धा अजून पोट नियम केलेले असतात की कुठलं महत्व कुठल्या वेळेचं महत्व आहे.
त्यानुसार त्या तिथीचं मग हे केलं जातं. म्हणून कधी कधी आपल्याला, तुम्हाला बघितलं असेल तुम्ही पंचांगामध्ये, की भारताच्या नकाशात एक लाईन काढून दिलेली असते, की या लाईनच्या डाव्या बाजूच्या लोकांनी आदल्या दिवशी चतुर्थी करावी, बाकीच्यांनी दुसऱ्या दिवशी चतुर्थी करावी वगैरे, असं जे काही दिलेलं तुम्हाला दिसलं असेल कधी तर बघा. तर ते जे काही होतं ते त्या चतुर्थी ही चंद्रोदयावर अवलंबून असल्यामुळे चंद्रोदयाला महत्व दिलं जातं सूर्योदयाच्या ऐवजी, असं पण आपल्या ह्याच्यामध्ये दिलेलं असतं. तर ही सगळी जी माहिती आहे ती या पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिली आहे. इथे बघा, गुढीपाडवा आहे, अभ्यंग स्नान आहे, संवत्सरारंभ आहे, इष्टी कडुनिंबाचं खा वगैरे काय, आणि मग आणखीन खाली दिलेलं असतं, खाली काय काय तुम्हाला करायचं आहे.